ओबीसी नेते आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने अजित पवार यांचे घर असलेले सहयोग सोसायटी समोर धरणे आंदोलन व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी ओबीसी समाजाने जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी का बुलंद आवाज, भुजबल साहब ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांसाठी ज्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान न दिल्यामुळे ज्या महायुती सरकारने त्यांना बाजूला ठेवलं, प्रथमतः आम्ही त्या महायुती सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपले ओबीसीचे राष्ट्रीय नेते माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या पाठीशी आम्ही सर्व बारामती तालुक्यातील व शहरातील आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत या ठिकाणी मी आश्वासन देतो आणि छगनराव भुजबळ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज या देशाचे ओबीसीचे वशिया आणि आमच्या ओबीसीचे हृदयस्थान आणि ओबीसीसाठी अखंड गेली 30-40 वर्ष झटत असणाऱ्या त्याला जाणीवपूर्वक जातीवादी पद्धतीने सरकारने बाहेर काढलं। प्रथम या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि असं जर घडत झालं गेलं तर ओबीसीला संपाचं कटकार असताना या सरकारने जाणून बुजून केलं असं ओबीसीच्या मनात शंका निर्माण झाली। म्हणून काल रात्री सर्व ओबीसी समाजातील लोकांनी एकत्र येऊन हे आंदोलन करायचं ठरवलं आणि आपण बघितलं तर माननीय अजितदादासाठी हाच ओबीसी समाज ही संघटना त्यातले सर्व पदाधिकारी आलेले आणि अजितदादासाठी रात्रीचा दिवस केला आणि खंबीर अजितदादाच्या पवार साहेबांच्या पाठीमागून राहिलं। जी ओबीसीची गावं तालुक्याची पाहिली असतील तर त्या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी 70-80-90% पर्यंत ओबीसी आहे त्यांनी झाडून मतदान अजितदादांना केलं आणि एक प्रकारे भुजबळ साहेबांना स्थान न देता आमच्या ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर बसला अशी मनात आमच्या शंका उपस्थित झाली। खऱ्या अर्थाने आमची ओबीसी दैवत भुजबळ साहेब यांनी आरक्षणाचा जो लढा उभा केला आणि त्यांना बाहेर काढलं, ओबीसीच्या मनामध्ये पुन्हा एकदा पाल चुकली आहे की ओबीसीच्या नेत्याला बाहेर काढून आमचं आरक्षण संपायचा घाट या सरकारने उभा केलेला आहे नाही का। निश्चित येणाऱ्या काळामध्ये ओबीसीने जरी मतदान तुम्हाला पावसासारखं केलं तरी आम्हाला भविष्यामध्ये ते मतदानातून पुन्हा दाखवायला लागेल। भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। गेल्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारचा या महायुती सरकारचा एक मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। त्या विस्तारामध्ये माननीय नामदार ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना वगळण्यात आलं आणि आज गेले कालपासून बघत आहे आपण, आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून बारामतीतील सकल ओबीसी समाज हा या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आणि हा धरणे आंदोलन करत असताना माननीय अजितदादा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत। त्या राष्ट्रीय पार्टीच्या नेत्यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना भुजबळ साहेबांना अगदी शेवटच्या क्षणात जाणीवपूर्वक डावललं आणि तो आवाज भुजबळ साहेबापासून अजितदादापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही इथे ओबीसी समाज जमलो आणि कशासाठी जमलो तर भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार आज ओबीसी समाज बारामती तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकवटला आणि महायुतीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिला। विरोधकाच्या मागे 10% सुद्धा राहिला नाही, 90% मतदान ओबीसींनी आज ह्या महायुती सरकारला आलं। 230 आमदार निवडून आले। लाडकी बहीण योजना तर आहेच आहे, पण तुम्ही जर ओबीसींचे तांडे असतील, पहाडे असतील, वाडे असतील या ठिकाणी जाऊन तुम्ही एक चौकशी करा। आज ओबीसींनी भरभरून या महायुतीला मतदान केलं, त्याचं बक्षीस म्हणून ओबीसीची खंबीरपणे सरकारमध्ये बाजू मांडणारा, न्यायालयामध्ये बाजू मांडणारा आणि ओबीसीचं आरक्षण वाचवणारा आमचा नेता याला पूर्णपणे खच्चीकरण केलं। कुणाच्या सांगण्यावरून केलं, का केलं आम्हाला याच्या खोलात जायचं नाही, पण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत यादीत नाव टाकता आणि त्यांना वगळता
आज राष्ट्रीय नेत्याला वगळता आणि महाराष्ट्रभर ज्या नेत्याची छाप आहे, आज इंदापूरसारख्या ठिकाणी 3-4 लोक आज भुजबळ 3-4 लाख लोक भुजबळ साहेब गोळा करतात, म्हणजे या बारामती लोकसभेत सुद्धा भुजबळ साहेबांचा प्रभाव आहे ना. आज 15-16 लाख मतदार या ठिकाणी आहेत आणि तमाम ओबीसींचा अपमान या महायुती सरकारने केलेला आहे. आणि अजितदादांनी कुठेतरी मतदान दिलं याची उतराई म्हणून भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्याची त्यांची एक जबाबदारी होती आणि ती टाळली. पक्षामध्ये जे काय प्रफुल्ल पटेल तटकरे असतील, हे काय पक्ष चालवत असेल त्यांचा मी निषेध करतो. कारण ऐन टायमाला तुम्ही नाव वगळता हे भुजबळ साहेबांना वगळायचं कदापि सहन करणार नाही. येणाऱ्या निवडणुकामध्ये काय एक जुनी म्हण आहे, एका आंघोळीने काय देव म्हातारा होत नाही. पुढं आंघोळ्या करायच्या आहेत. आंघोळ पुढं करायची असतील तर ओबीसींना मान सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि भुजबळ साहेबाला त्वरित मंत्रिमंडळात स्थान देणं ही आमची प्रमुख मागणी राहील.